फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण एक्सपेरिमेंटचा पार्ट घेऊन आलो आहोत तो आहे सोनोमीटर 1 लॉ ऑफ लेंथ. आता ह्या टाईपचा जो एक्सपेरिमेंट आहे बोर्डाला आला तर आपल्याला काय काय लिहायचं आहे बघा. एम लिहायचं आहे, ॲपरेटस लिहायचे आहेत. ॲपरेटस काय समोर असतात ते तुम्ही लिहू शकता, फक्त कोणाला कुठल्या ॲपरेटसला काय म्हणतात ते तुम्हाला माहीत असायला हवे. देन डायग्राम आपल्याला काढायची आहे, डायग्रामला पण मार्क्स असतो. अगेन फॉर्म्युलाला पण अगेन मार्क्स असतात, हे आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. देन ऑब्झर्वेशन, द प्रोसिजर लिहायची काही गरज नाही. ओके, द लॉ ऑफ लेंथ जो आहे तो तुम्हाला वायवाला विचारू शकतात. लॉ ऑफ लेंथ काय आहे? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग. हे आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये बघितलेलं. ओके, देन ऑब्झर्वेशन टेबल. आता हे ऑब्झर्वेशन टेबल कसं आलं त्याचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, वन बाय वन. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ सोनोमीटर 1 लॉ ऑफ लेंथ हा सोनोमीटर आहे. सोनोमीटरला अटॅच जो आहे तो स्ट्रिंग अटॅच केला आहे आणि स्ट्रिंगला अटॅच हे वेट आहे. प्रत्येक वेट जो आहे तो 500 ग्रामचा आहे. टोटल किती आहेत बघा, 4 आहेत. सो 2000 ग्रामचं वेट आपण अटॅच केलेलं आहे. आणि हा जो आहे तो ट्युनिंग फोर्क आहे. तर ट्युनिंग फोर्क याच्यामध्ये इकडे व्हॅल्यू लिहिलेली असते, त्या व्हॅल्यूनुसार आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. ओके ओके, आता मास ऑफ हँगर जो आहे तो आपण मास ऑफ हँगर इकडे आहे तो 500 ग्रामचा आहे. आणि आपण 3 वेट ॲड केले आहेत आणि टोटल जो आहे तो 2000 ग्रामचा आपण वेट ॲड केले आहे. टोटल वेट जो आहे मास ऑफ हँगर धरून तो किती आहे, 2000 ग्राम अटॅच केला आहे आपण. आणि त्याच्यावरनं हा टेन्शन फाईंड केला. टेन्शनचा फॉर्म्युला जो आहे तो मास इंटू जी एक्झलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा डाईनमध्ये आहे. सो हा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 1960000 आपल्याला मिळतो आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला हा जो फ्रिक्वेन्सी आहे तो डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये घ्यायचे आहेत. ओके, डिक्रीजिंग. ओके, आता हे जे ट्युनिंग फोर्क आहेत ते आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पहिल्यांदा इकडे अरेंजमेंट केली. आता आपल्याला पहिल्यांदा 512चा घ्यायचा आहे बघा. 512 मोठा आहे. नेक्स्ट अरेंजमेंट जी आहे एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट बघा. इकडे 4 वेट्स 3 वेट आपण ॲड केले, टोटल 2000 वेट आहेत. इकडे हा जो आहे तो ब्रिजेस आहेत. 2 ब्रिजमध्ये आपल्याला लेंथ ॲडजस्ट करायची आहे इकडे. ओके, रेझोनन्स कंडिशनमध्ये आपल्याला लेंथ ॲडजस्ट करायची आहे. आता इकडे पेपर रायडर ठेवायचा फोर्सेपने. पेपर रायडर ठेवतो, त्या 2 ब्रिजमध्ये ठेवायचं आहे. अँड देन आपल्याला ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करायचं आहे आणि तिकडे लावायचं आहे वायरवर. ओके, हा 512चा मी घेतो आहे ट्युनिंग फोर्क. ओके, तर अरेंजमेंट अशी करायची. ओके, या पद्धतीने आपल्याला तो ॲडजस्ट करायचा आहे आणि मॅक्झिमम व्हायब्रेशनला तो पडणार आहे. ओके, आपल्याला लेंथ आता मेजर करायची आहे. तर बघा इकडे 2 ब्रिजमधले जे लेंथ आहे ते आपण फाइंड करूया. हा बघा किती आहे, 16.5. ओके, 16.5 ही तुमची फर्स्ट लेंथ आलेली आहे. ओके, आत्ताच आपण 512साठी जी लेंथ फाइंड केलेली ती काय होती, 16.5. अगेन 3 रीडिंग आपल्याला घ्यायची आहे सिमिलरली आणि तो लिहायचा आहे आपल्याला 16.5. आता मी 3 टाईम्स घेतल्यानंतर आपल्याला 16.5 मिळतो. सो मीन आपल्याला काढायचं आहे. अगेन 1/L रेसिप्रोकल घ्यायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन n इंटू एल. हा जो n आहे आणि हा एल मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हा मिळतो आहे. तो लॉगने करायचं आहे. मागे लॉग टेबलचा टेबल आहे ऑब्झर्वेशन टेबल कॅल्क्युलेशनसाठी, तो त्याने आपल्याला हा फाइंड करायचा आहे. तो नंतर दाखवणार तुम्हाला. सो स्टार्टिंगला 512चा आपल्याला 16.5 मिळतो आहे. तो आपण लिहिला आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. अगेन 480चा आपल्याला घ्यायचा आहे. तर 480साठी अगेन रीडिंग घ्यायचं आहे. ओके, तो आपण घेऊया. ओके, आता मी 480 घेतला आहे बघा ट्युनिंग फोर्क. सेम अरेंजमेंट आपल्याला करायची आहे. आता पेपर रायडर ठेवायचा आहे आणि हा ऑपरेट करायचा. सो 480साठी आपल्याला जो मिळतो आहे तो 17.7 मिळतो आहे. सो 17.7 ॲज इट इज लिहायचा. अगेन 1/L काढायचा आहे आणि एल मीन्स n इंटू एल. हा n आहे, हा एल आहे. सो याचं मल्टिप्लिकेशन लॉगने केल्यानंतर आपल्याला मिळतो. सिमिलरली ह्या टाईपने आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये घ्यायचे आहेत. ओके, ते मी घेतले आहेत बघा, किती आहेत, हा आपण घेतला आहे. सो टोटल हे कॅल्क्युलेशन केलं आहे. आणि इकडे अननोन म्हणजे कुठला पण एक तुम्हाला अननोन देणार, त्या व्हॅल्यूवर एक कागद ठेवला जातो
आणि तो अननोन तुम्हाला फाइंड करायचा असतो. सो अननोन मी घेतला आहे. अननोन जो आहे त्याची फक्त लेंथ फाइंड करायची आपल्याला आणि त्याचा मीन जो आहे तो एल डॅश घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरनं फॉर्म्युला आहे, अननोनचा फॉर्म्युला आहे. आता अननोनचा फॉर्म्युला जो आहे मीन एन एल अपॉन एल डॅश, मीन आपण ह्याच्यावरनं काढला आहे. ओके, त्याला एल डॅशने डिवाइड केला तर तुम्हाला अननोन फ्रिक्वेन्सी मिळणार. ओके, सो अननोन फ्रिक्वेन्सीचा कॅल्क्युलेशन आपण पुढे केलेला आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो स्टार्टिंगला एवढं आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट, ओके, लॉगचं कॅल्क्युलेशन जे आहे एन एलचं मीन एन एल आपण एन एलचं कॅल्क्युलेशन जे आहे ते 1 बाय 1 आपण ऑब्झर्वेशन जे आहेत त्याप्रमाणे त्यांचा लॉग घेतला आहे. लॉग ऑफ एन, लॉग ऑफ एल, ए प्लस बी गेला आहे, एन एल केला, अँटी लॉग घेतला आहे आणि त्याचा मीन जो आहे तो 8480 आपल्याला मिळतो आहे. अगेन कॅल्क्युलेशन एन डॅशसाठी मीन एन एल, मीन काढला आपण बघा हा 8480 डिवायडेड बाय एल डॅश. त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते मी इकडे केलं बघा, मीन एन एल अपॉन एल डॅश 17.7 एल डॅश होता आपला आणि ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 479.09 आपल्याला मिळतो आहे. तोच मी इकडे ॲज इट इज लिहिलेला आहे. सो अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क बाय कॅल्क्युलेशन हे ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला. आणि अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क बाय ग्राफ, तर ग्राफचा विषय जो आहे, ओके, ग्राफ जो आहे तो असं नेचर यायला हवं 1 अपॉन एल वर्सेस एन डॅश आपल्याला फाइंड करायचं आहे. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये 1 अपॉन एल होता. ओके, आणि एन पण होता. सो हे जे लिमिट्स आहेत, ओके, असे घ्यायचे आहेत 50, 100, 150. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 हर्ट्स घ्यायचा आहे आणि हा जो आहे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.01 घेतला आहे. ओके, आणि ग्राफचं नेचर जे आहे ते ॲज इट इज आपल्याला मिळतो असंच. ओके, सो ग्राफ बघून घ्या आणि 1 अपॉन एल डॅश जो आहे आपण इकडे बघितला आहे बघा, 1 अपॉन एल डॅश. द 1 अपॉन एल डॅश जो आहे तो 17.7साठी किती येतो 0.056. तो जो आहे तो इकडे घ्यायचा आहे. बघा ग्राफ कसा आहे, 0.056 होता हा बघा, इकडे येणार 0.056. ओके, हा जो आहे तो डॉटेड लाईन घ्यायचा इकडे आणि हा जो पॉईंट मिळतोय लाईनवर, ह्या डॉटेड लाईन इकडे आपण थांबवायचा आणि इकडनं जो पॉईंट मिळतो तो डायरेक्ट खाली ओढायचा आणि तो जो तुमचा आहे तो एन डॅश आहे. ओके, एन डॅश जो आहे तो आपल्याला 480च्या आसपास मिळतो आहे. ओके, ग्राफने आपल्याला 480 मिळतो आहे. ओके, आणि कॅल्क्युलेशनने 479 आपल्याला मिळालेला. ओके, तो त्याच्या आसपास आला पाहिजे. हे नियरली सेम आहेत आणि असंच तुमचं आन्सर आलं पाहिजे, नियरली सेमच आले पाहिजे बाय कॅल्क्युलेशन बाय ग्राफ. तो ओव्हरऑल कॅल्क्युलेशन, ऑब्झर्वेशन टेबल अँड ग्राफ मी परत एकदा तुम्हाला दाखवतो आहे. पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, ओके, व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके.